राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। महिलांविरोधात वाढत्या अत्याचारांवर आणखी एक भर पडल्याचं पुढे येतच राज्य शासनाचे आश्वासन फोल ठरल्याचं दिसून येत आहे। अशातच एका घटनेत वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील शाहीन कॉलनीतील 40 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आत्महत्येपूर्वी तिला धमक्या दिल्या गेल्याचं उघड झालं असून कारंजा पोलिसांनी अवघ्या 4 तासात मुख्य आरोपीला अटक करून तातडीची कारवाई केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। ठेवत नव्हती, पण आरोपी मोईन शेख हा अफसानाला अधूनमधून भेटून तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत होता। कालच्या दिवशी 3 तारखेला मोईन शेख याने सय्यद युनिस आणि अफसाना यांना बोलवून त्याचे अफसानासोबतचे शारीरिक संबंधाचे व्हिडिओ दोघांना दाखवले आणि त्याने अफसानाला त्याच्यासोबत शारीरिक संबंध कायम ठेवण्याबाबत सांगितले आणि जर तसं केलं नाही तर त्यांचे ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली। त्याच वेळेस मोईन शेख याचा भाऊ अमीन शेख याने देखील फिर्यादी सय्यद युनिस व अफसाना यांना जर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याविषयी तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। तेव्हापासून अफसाना ही मानसिक तणावात होती। आज 3/7/2025 रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याबाबत सय्यद युनिस यांनी पोलिसांना सांगितले। सदर मृतक महिलेचे पोस्टमार्टम करून बॉडी फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। यातील आरोपी शेख मोईन शेख याचा तपास घेऊन त्याला अमरावतीवरून ताब्यात घेण्यात आले आहे। त्यास अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। फिर्यादी सय्यद युनुस सय्यद कपूर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार मृतक अफसाना बी यांना 3 जुलै रोजी आरोपी शेख मोबिन शेख वाजिद याने अफसानाला धमकावत शारीरिक संबंधाची मागणी केली होती। याच मानसिक तणावामुळे अफसानानं 4 जुलैच्या पहाटे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी शेख मोबिन याला अमरावतीतून फक्त 4 तासात अटक करण्यात आली। दरम्यान दुसरा आरोपी शेख अमीन शेख वाजिद फरार असून पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। जन्मत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।